मागच्या 24 तासातल्या ज्या काही आर्थिक घडामोडी आणि त्या संदर्भातल्या बातम्या आहेत, त्या याच्यातला आता एक म्हणजे जे इतके दिवस चालू आहे इराण आणि अमेरिकेच्या युद्धाच्या संदर्भात. आता पुन्हा बातम्या अशा आलेल्या आहेत की इराणनी काही जहाजांवरती हल्ला केलेला आहे, अमेरिकेने पुन्हा त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. आता आपण जसं इतके दिवस बोलतो तसं हे चालूच राहील प्रकरण. होपफुली हे रशिया आणि युक्रेनच्या युद्धासारखं फार मोठे दिवस चालायला नको, अन्यथा काय होईल, सप्लाय चेन विस्कळीत होईल. सप्लाय चेन म्हणजे कुठली, तर तेल आणि गॅसच्या संदर्भामध्ये. ते जर का झालं तर पुन्हा इन्फ्लेशन, भाववाढ, दरवाढ ही प्रचंड मोठी चिंता सगळ्या जगाला भेडसावत राहील. असो, ते आपल्याला थोडे दिवसांमध्ये कळेलच नक्की काय होणार आहे आणि काय नाही. 6 नोव्हेंबर 2026 त्याच्या आधी कुठेतरी या वादावरती तोडगा निघेल असं मला वाटतं. कारण का, तर 6 नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये मध्यावधी निवडणूक आहे. लेट्स होप दॅट सगळ्यांना सुबुद्धी येऊ. बघूया येणाऱ्या काही दिवसांमध्ये. मग आता आपण जसं या मागच्या 2-3 दिवसामध्ये 1-2 चांगल्या बातम्या आपल्या इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये आल्या. RBIने स्पष्टीकरण दिलं किंवा त्यांनी एक अनाऊन्समेंट केली. त्या याच्यामध्ये भारताचं परकीय चलनाचा साठा हा $900+ बिलियन दरम्यान झाला. आता मागचे 2-3 दिवस जे आपण फॉरेक्सच्या संदर्भामध्ये बोलतोय, बरोबर आहे. आता कसं म्हणालो होतो आपण की GDP, त्याच्यानंतर फिस्कल डेफिसिट, मग मार्केट डेफिसिट, स्टेट फायनान्सेस, आता हे सगळे ऑलिम्पिकच्या चिन्हांसारखे एकमेकांमध्ये अडकलेले आहेत. एकमेकांमध्ये अडकलेले म्हणण्यापेक्षा दे आर इंटरलिंक्ड. म्हणजे काय, तर एक कमी झालं तर दुसरं कमी होतं, एक जास्त झालं तर दुसरं जास्त होतं. मग ओव्हरऑल आउटपुट इज द रिझल्टंट. हे सगळ्यांच्या प्रयत्नांच्याद्वारे, म्हणजे नुसती GDP वाढेल का स्टेट फायनान्सेस खाली, तर अजिबात नाही, बरोबर आहे की नाही. मग तसंच त्या फॉरेक्सच्या संदर्भामध्ये आपण म्हणालो होतो की आउट ऑफ 100 रुपीज 54% इज ओन्ड बाय एनी इंडिव्हिज्युअल कंट्री आणि 46% इज द काइंड ऑफ लायबिलिटी. म्हणजे काय, तर 46% हे आपल्याला आपल्या फॉरेक्समध्ये जरी दिसत असलं तरी ते आपल्याला पुन्हा परत द्यायचं आहे ज्यांचं आहे त्यांचं. मग या 54%मध्ये सोनं आहे, त्याच्यानंतर IMF किंवा वर्ल्ड बँककडनं आलेला SDR म्हणजे स्पेशल ड्रॉईंग राईट असा आहे, रिझर्व्ज आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिसरा जो महत्त्वाचा कंपोनेंट येतो तो म्हणजे FDI सरप्लस, जे आत्ता आपल्या मागच्या 2-3 दिवसांच्या बातम्यामध्ये आलं. तर मग मंडळींनो, आज आपण जाणून घेऊया SDR म्हणजे काय आणि त्याचं लिंकेज आपल्याला सिबिलला लावता येईल का, बघूया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी, तुम्ही बघता BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. आता SDR म्हणजे स्पेशल ड्रॉईंग राईट्स. आता स्पेशल ड्रॉईंग राईट्स आणि सिबिल यांचं काही लिंकेज आहे का, तर मला वाटतं बघा आहे. म्हणजे इकॉनॉमिकली जर का आपल्याला प्रूव्ह करायचं झालं तर कसं, तर आता इंडिव्हिज्युअल जेव्हा एखादी व्यक्ती लोन घ्यायला जाते, मग ते लोन हाऊसिंग लोन असेल, मग व्हेकल लोन असेल किंवा लिंक टू इंडस्ट्री लोन असेल, म्हणजे त्यांची फॅक्टरी असेल, तर मग त्या याच्यामध्ये बँक विचारते तुमचा सिबिल किती आहे. मग तो सिबिल जर का 800च्या पुढे असेल तर इंटरेस्ट रेटमध्ये 25-30 पैशांनी सूट मिळते. तो सिबिल जर का 800च्या खालती 600-650 पर्यंत असेल तर नॉर्मल जो काही इंटरेस्ट रेट आहे त्या इंटरेस्ट रेटमध्ये ॲड अप होत जातं, म्हणजे वाढत जाते. म्हणजे काय होतं, तर त्यांची ॲबिलिटी टू ड्रॉ ही आहे, बरोबर आहे, पण ॲबिलिटी टू ड्रॉ डिक्रीजेस आणि कॉस्ट टू बॉरो ऑल्सो इन्क्रीजेस. मग तसंच राष्ट्राच्या संदर्भामध्ये आहे का, नक्कीच आहे. कसं, तर IMF कडनं जे काही SDR म्हणजे स्पेशल ड्रॉईंग राईट्स मिळतात तर दॅट इज लिंक टू द कंट्रीज GDP अँड दॅट GDP स्टँडर्ड इन टू द पर्सेंटेज ऑफ द टोटल वर्ल्ड. ओके, म्हणजे ज्या देशाची GDP सर्वात जास्त त्या देशाला IMF आणि वर्ल्ड बँककडून जो काही SDR मिळतो त्याचं पर्सेंटेज सर्वात जास्त. टेक्निकली तो देश चांगला आहे का वाईट हा मुद्दा वेगळा, पण त्या देशाचं GDP मधलं पर्सेंटेज जास्त तर त्यांचं ड्रॉईंग राईट्स जास्त. इथे आपसूक बाय डिफॉल्ट USA यांचं प्रमाण सर्वात जास्त आहे, कारण त्यांचा जगाच्या GDPचा साठा सर्वात जास्त आहे. त्यामुळे त्यांचा वाटा अंदाजे 17.5-17% आहे. भारताचा वाटा हा कमी आहे, म्हणजे 2.5 ते 4% दरम्यान आहे. मग इथे महत्त्वाचं काय येतं, तर आपण जसं मगाशी म्हणालो की GDP जर का वरती जाणं गरजेचं अपेक्षित पाहिजे असेल तर त्या याच्यामध्ये फिस्कल डेफिसिट खालती पाहिजे, त्याच्याचबरोबर ट्रेड डेफिसिट खालती पाहिजे, त्याच्यानंतर सप्लाय चेन चांगली पाहिजे, आपण
कुठलाही देश म्हणजे आता आपण इथे इंडिया या अँगलवरनं कन्सिडर केलं तर वी शुड बी हायेस्ट ऑर हायर इन ॲज फार ॲज द ग्लोबल सप्लाय चेन इज कन्सर्न. त्याच्याचबरोबर स्टेट फायनान्सेससुद्धा चांगल्या गतीने पाहिजे. जर का प्रोडक्टिव्ह गोष्टींसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी म्हणजे कॅपिटल ॲसेट जनरेशनसाठी पैसे खर्च गेले तर मोठ्या प्रमाणामध्ये बाकीच्या सगळ्या इकॉनॉमिक गोष्टी घडतील. आहे की नाही सोपं? कशा पद्धतीने आपण समजून घेतलं तर सिबिल आणि SDR यांचं नातं या पद्धती असेच वेगवेगळे विषय आपण उद्या परवाच्या भागांमध्ये जाणून घेऊया. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड, स्टे इन्व्हेस्टेड. धन्यवाद.